चिंता आणि चिंतन ह्या दोन बाबी आहेत. चिंता केल्यानं काहीच फायदा होत नाही माणसाचा, पण चिंतन केल्यानं मात्र माणसाचा फायदा होतो. पण माणूस असा आहे की तो चिंतन करतच नाही, चिंता करतो. एखाद्या वेळेस पाऊस जर येणे गेला तर लोक काय करतात, रात्रीच उठतात आणि ढगं आले का नाही पाहतात. अरे तुझी ही चिंता करतोस, हे ढगं तू पाहतोस, तर त्यानं तू पाऊस पडणार आहे का? नाही. कदाचित एखादा जर तू चिंतन केलं, देवाला तुझी जर कणव आली तर पाऊस पडेल, पण चिंतानं काही होणार नाही तुमच्या. तर म्हणून माणसानं नेहमी चिंता न करता चिंतन केलं पाहिजे. म्हणून कबीरदास म्हणतात की चिंता से घटे चतुराई, दुःखसे घटे शरीर, पापसे घटे लक्ष्मी, कहता दास कबीर. असं कबीरदासानं आपल्याला उपदेश दिलेला आहे.